वेलकम आदरणीय गणेशदादा केनी, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पॉडीवर संघटनेचे माजी प्रेसिडेंट आणि माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली. पहिला चेंडू पेस करताना थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज संजीव म्हात्रेच्या बॅटमधून चेंडू आणि बॅटमध्ये मात्र त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. फलंदाज संजीव म्हात्रेच्या बॅटमधून एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचित बाद. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवरता आला नाही. दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज संजय म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन जाते प्रदीप पाटील. पूर्णा संघाचे माजी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा सन्मानित बालजींची टावरे, आपण देखील कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. अतिशय चांगला चेंडू प्रति मुख्य चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थाने फलंदाज फार सफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. चेंडू बॅट फळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या असतील रे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे ऑन साईडला आणि दोन शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय उत्तम दर्जाचा चौकार येतोय फलंदाज प्रदीप पाटील याच्या बॅटमधून. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 1/5. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपत्र गोलंदाज सुभाष पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका सजला होते. कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 7. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमधून शेवटचा अंतिम चेंडू असताना गोलंदाज सुभाष पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्रदीप पाटील याला. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुन्हा एकदा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आल्यानंतर अतिशय सुरेख सुंदर प्रदीप उत्कृष्ट चेंडूची सांगता करताना गोलंदाज सुभाष. बघा, फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला प्रदीप पाटील याच्या बॅटमधून. चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/7. एक संत आणि खऱ्या अर्थाने निगडीत सुरुवात करताना आपण गंगामाता गोंदिवली संघाला पाहिलं. पहिल्या ओव्हरमधून साजेची कामगिरी धाव पलकावर दिसली नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगित दुसरा आणि गोलंदाज येतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड जोशी 11 भादवड या संघाचा जगदीश नाईक. चला थोडस स्पीडअप करा. बेल कमी घ्या.
यास फलंदाज या ठिकाणी बाद. हॅलो. ओके ओके. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका असा झाला. चेंडू जातो मिड विकेट स्क्वेअर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. याच ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्याचा माणसमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर प्रदीप पाटील याला एक धाव घेण्याची संधी झाली. या एका धावेने सांगा धावसंख्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फलंदाच्या माध्यमातून आपण मोठा फटका मारण्याचा मानस पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर. फटका मारण्याचे सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर्क असतं. पदल आली ते फार महत्वाचं असतं. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी गंगामाता गोंदिवली संघाची धावसंख्या होते ती 13. ओव्हर क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची आणि धावसंख्या होती फक्त आणि फक्त 13. थोडंसं बॅकफुटला आपण संघ पाहतो. साजीची कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून झालेली आहे. खऱ्या अर्थानं 12 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या त्या 13. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 6.50 ही सरासरी. यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचंय. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेसाठी टॉस बॉक्सला जॉईन व्हायचंय. मानकोली विपक्ष कामतगर. 2 षटकांची अंती धावसंख्या 13. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतो गुरु नाईक. बघूया उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजून बाकी येणाऱ्या 12 चेंडू मधून गंगामाता गोंदिवली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. प्रदीप ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या 7 धावा. ज्याने चेंडू पेस केले 5. गुरु लेफ्ट हँड ओव्हरचा मार. या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप लॉंग ऑनला. एक कंप्लीट. एकच धाव. एका धावेने स्वतःकडे स्ट्राईक रोटेट ठेवण्याची संधी आपण शशिकांत याला पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 14. पेनल्टी आहे का बघा. फलंदाज इंडने बाद करण्याची संधी असते. तुम्ही त्या फलंदाज बाद केलं नाहीये.
जोशी एलिम द्वादश संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. 2 धावा पॅनल्टी ऍड करू. आम्ही पॅनल्टी देखील ऍड करतो. धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 16. आउट ऑफ इनसाइडचा चांगला फाटका आहे. इनफिल्डच्या भरून चेंडूला सुंदरसं प्रार. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्याची संधी मात्र या ठिकाणी फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी प्रदीप बाद. पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. या एकधावेने संघाची धावसंख्या 19. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट बॅट्समन बॅटल जातोय मैफत. ऑन साइडचा अतिशय चांगला फाटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज बाद. मैफत. नेक्स्ट बॅट्समन संदीप. सचिन नाईक बघा तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे परम मित्र दिलीप मोरे यांच्याकडनं तुम्हाला एक सोळा संधी आहे. चालू सामन्यामधून आपण एक चांगला झेल कॅरी करता तर त्यांच्याकडनं संध्याकाळी स्पेशल मेजवानी आहे तुमच्यासाठी. क्या बात आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून जातोय संदीप. महत्वाचा फलंदाज शशिकांत पाटील बाद झाल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अद्यव स्थिती संघाची 20 धाबा धावफलकारावर. गोलंदाज गुरु लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. ऑन द कार्पेट चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. धावसंख्या 21-21. शेवटचा अंतिम चेंडू. षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 21. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथार. गोलंदाज पिंटू.
अतिशय चांगला चेंडू प्रथम चेंडूची पिक आपण पाहिली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगला फटका साजला आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना राकेश, बघा राकेश याच्याकडे चांगली आपली चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता राकेशमध्ये आहे आणि स्वतःला थोडंसं कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे की येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. आता उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आद्य स्थिती आपण गंगामाता गोंदिवली संघाची पाहिली तर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 22. 4 चेंडू शेष आहेत. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून हेमंत गुळवी, मुसाबाई सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. धावसंख्या 23. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, हलकासा प्रश्न पंचांना विचारला, मात्र पंच संमत नाहीये. लेगबाईचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 24. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजला आणि चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जाणारा. नेत्रदीपक षटकार. राकेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट हा फटका. धावसंख्या 30. गंगामाता गोंदिवली संघाचं मागच्या वर्षीचं अपडेट पाहिलं तर गाडी खऱ्या अर्थानं फर्स्ट गिअरला होती, मात्र चालू अंगाचा आपण विचार केला तर सेकंड थर्ड गिअरला चालू आहे सध्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय ऑफ साइडला. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर होती, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही फलंदाज. महत्वाचा फलंदाज धावचित बाद होतोय राकेश. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी. ज्वाली कामतगर विपक्ष चौथा हिरवा मानकुली. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो, युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षक म्हणून खास करून गंगामाता गोंदिवली संघाचे खंदेश समर्थक संकेत पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून गंगामाता गोंदिवली संघाला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद संकेतजी. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. ज्वाली कामत संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. मानकुली संघाचे कॅप्टन आपण देखील या. वेलकम अभी. सन्माननीय साईनाथ भाऊ, त्याचबरोबर आमचे जगदीशजी, दोन्ही मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करूया. जगदीश भाऊया. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक एका बाजूला आपण पाहतोय चौथा हिरवा मानकुली संघाचे कॅप्टन अवी पाटील, तर दुसऱ्या बाजूला ज्वाली कामत संघाचे अवी पाटील, अवी मारी. हेड आहे ना.
टेल पडतंय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली. मान्यवरांचं खूप खूप आभार. या ठिकाणी मात्र निर्णय लागतोय मानकुली संघाच्या बाजूने. मित्र काय निर्णय असेल? फील्ड पास. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. जोशी 11 भादवड्या संघासाठी स्पेशल शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. अभि मोरे सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि या स्पर्धेला लाईक करतात आणि खास करून भादवड संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद अभिजी. सध्या तुमचा संघ ऑल इज वेल आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. बत्तीस धावांचे मापक लक्ष उराशी बाळगताना सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. जगदीश आणि सुभाष. धन्यवाद मोहनदादा भोईर. गंगामाता गुंदवली आणि जोशी 11 भादवाड असंघ. धावांचं लक्ष आहे 32 आणि पहिल्या चेंडूवर जगदीश नाईक यांच्या बॅट मधून एक सिंगल. टायमर स्टार्ट केलेला आहे. गोलंदाज झालेत अंकुश म्हात्रे. गंगामाता गोंदवली संघाने आज पहिल्या सामन्यातून पहिला विजय संपादन केलेला आहे. बघूया इथे देखील चेंडू अगदी स्वतः इष्टरक्षक उचलतायत. वेल होती सुभाष पाटील यांच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी स्वतःचे अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 2. जोशी 11 भादवड संघ आजच्या ग्रुप सी मधून चौथा सामना खेळतोय. 2 विजय 1 पराभव. आणि गुंदवली संघ तिसरा सामना खेळतायत. हा फुलटॉस चेंडूला अगदी उडवलाय. संजय म्हात्रे यांच्या डोक्याच्या वरून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. उद्योजक आत्माराम भोईर साहेबांचे चिरंजीव राजेश भोईर उर्फ पप्पू शेठ भोईर यांचं देखील दमन दौरा 2024 मध्ये सहर्ष स्वागत. या चेंडूवर षटकार. धावालेत 12. पप्पूशेठ आपण मान्यवर कक्षामध्ये या. गुंदवली गावचे उद्योजक उद्योगपती आत्माराम भोईर साहेबांचे चिरंजीव आणि गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाचे सदस्य आहेत. आपलं स्वागत आहे. ते पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका फसलाय. प्रदीप पाटील वेल जज कॅच. जबरदस्त झेल. फलंदाज यष्टीरक्षक संदीप मोरे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये रमेश तरे साहेबांच्या समेत संदेश पाटील, घनश्याम भोईर, जगदीशजी कारभारी, साईनाथ पाटील आणि संदेश पाटील यांचे चिरंजीव देवांश पाटील. आपलं स्वागत आहे.
पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांनी चेंडूला फील केलाय. एका धावीनं संदीप मोरेनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या पोहोचली 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-13. यानंतर एक आपण मोठा सामना पाहणार आहोत. नक्कीच चौथा एरवा मानकुले आणि जॉली स्पोर्ट कामतगार बिग मॅच असेल. दोन्ही संघांचा तो चौथा सामना असेल. नक्कीच अगदी डू अँड डाय सिच्युएशन असेल. कामतगारनं 3 सामने खेळलेत आणि 1 विजय 2 पराभव. तर या उलट चौथ्यावर मानकुले 3 सामने खेळले, 2 विजय 1 पराभव. आणि ते जोशी 11 भादवाड बघूया 4 मधून 3 की गंगामाता गुंदावली 3 मधून 2 याचं उत्तर आपल्याला मिळेल. गोलंदाज गीत म्हात्रे. बघूया इथे कुठला संघ आजच्या सी मधून क्वालिफाय होतील याचं उत्तर लागणं अजून कठीण आहे. चला चला फास्ट केला. 4:39 पहिल्या ओव्हरसाठी गीत म्हात्रे. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला टर्न केलाय. लॉंग लेग सीमारेषेवर चेंडूला अडवलाय. तिथे संजय म्हात्रे आहेत आणि 2 धावा आहे चेंडूवर. धावसंख्या 15. चेंडू टाकून झाले 7 आणि बनवायचे आहेत 32. म्हणजे इथून अगदी आपण पाहिलं तर आता धावांचं लक्ष आहे 17 मध्ये 17. प्रमोद पाटील कामतगार गावचे समाजसेवक आहेत आणि जॉली स्पोर्ट कामतगारचे खंदे समर्थक. प्रमोदजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या. प्रमोदजी पाटील इथे देखील 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल 17. आता 16 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू अंदाजच्या अंदाजाने चेंडूला टॅप केलाय. चेंडू चाललाय गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. विनोद पाटील तिथे उपस्थित आहेत. नक्कीच भानुदास पाटील यांचे बंधू भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास पाटील. गंगामाता गोंदवली संघ अगदी आपण विनोद पाटील शरद म्हात्रे या खेळाडूंना खऱ्या अर्थाने घेऊन हा संघ नवीन 40+ संघटनेमध्ये दाखल झालाय. इथे एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सुभाष पाटीलनं पूर्ण केली आहे. धावसंख्या 20. आता 12 धावा. विजयापासून दूर. चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धावा बनवायचे आहेत 12. इथे पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि आता मात्र 1 धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं इनफिल्डच्या आतमध्ये. धावसंख्या 21. 13 चेंडू आणि 11 धावा. 2 ओव्हर अगदी 7 मिनिटं 4 सेकंड मध्ये जवळजवळ पूर्ण व्हायला आलेले आहेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू. नक्कीच आमचे कैलास जाधव जोशी 11 भादवड संघाचे 12वे आणि अंकुश पाटील गंगामाता गुंतवली. कैलास जाधव म्हटले की आमचे दिलीप मोरेंचे एक चांगले फॅन आहेत. जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक दिलीपजी मोरे यांचं देखील आपण नक्कीच जोशी 11 बी संघामध्ये त्यांना देखील नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत. सध्या कैलास जाधव खुश आहेत. संघ ऑल इज वेल आहे. प्रदीप पाटील क्या बात आहे. इथे प्रदीप पाटीलला या सामन्यातून संधी दिली अखेरकार गोलंदाजीसाठी. अंकुश म्हात्रे असतायत. नक्कीच संजय म्हात्रे आणि प्रदीप पाटील 3 स्टार सिनियरिटी खेळाडू म्हणून संघामध्ये दाखल झालेले आहेत. नक्कीच विनोद पाटील मनीष भोईर असतील. त्यानंतर शशिकांत राकेश मैफत आमचे अंकुश पाटील गीत. 12 चेंडू आणि
11ची गरज. इथे चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेग मधून मला वाटतं निलेशला देखील संधी दिलेली आहे. क्या बात आहे. इथे पुन्हा 2 धावा धावून पूर्ण केलेत. धावसंख्या पोचली 23. आता 9 धावा आणि 11 चेंडू. तिसरा विजय भादवाड की दुसरा विजय गुंदावली. हा फटका पुन्हा धावेमध्ये आहे. बघूया संजय पाटील म्हात्रेनं झेल टिपलाय. वा. इथे दुसरी विकेट गंगामाता गुंदवली संघाच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. नक्कीच प्रमोदजी पाटील ज्वाली कामतगार 40+ संघाचे का खंदे समर्थक आहेत. वेलकम प्रमोदजी पाटील, आपलं स्वागत आहे. तेवीस धावा बनलेत. 9 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि फलंदाजीसाठी रणजितला संधी दिलेली आहे. कैलास जाधव खुश आहेत. समोरच्या कशामध्ये सतत हसतायत. चेहऱ्यावर एक स्मित हास्य. इथे फटका उडवलाय. बघूया संजय म्हात्रेचा अफलातून फिल्डिंग. याआधी झेल घेतला आणि इथे संघाच्या मौल्यवान 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 25. डाव चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे हा फटका देखील त्या सीझनला एक आली, दुसरीची कॉलिंग नाहीये. नक्कीच रणजितनं संदीप मोरे यानं थांबवलाय. सव्वीस धावा 16 चेंडू मध्ये 26. हा चेंडू चांगला आहे. संदीप मोरे वारंवार भरपूर चपल क्रॉस होत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं 2 वेळा त्यांचा प्रयत्न फसला आहे कैलास जाधव. प्रमोदजी पाटील आपलं देखील सरसे स्वागत. दमान चषक 2024 मध्ये. इथे चेंडूला अगदी हलक्या त्यानं टर्न केलाय. बघूया एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण आणि तिसरीसाठी रणजित निघालेत. रणजित निघालेत आणि मला वाटतं पोचलेत देखील. वा. गुड रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदीप मोरेंची थोडीशी दमशत झाली, मात्र रणजित हिट अँड फीड आहेत. 3 धावीने आता संघ पोचलाय 29. आता 6 मध्ये 3. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला लगेच आपली टीम मीटिंग करून सामन्याला सुरुवात करायला अशी मी अपेक्षा करतोय. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आणि 11 मिनिट 41 सेकंड मध्ये 3 ओव्हर टाकलेत गंगामाता गुंदवली संघानं. चांगला वेळेच्या बाबतीत सहकार्य. नक्कीच संदेजी पाटील आपले शुभ असते. आपण स्वागत सन्मान घ्या प्रमोदजी पाटील यांचा. कॅमेरामॅन एक आपण स्वागत सन्मान घेतोय. जॉली कामतगार संघाचे खंदे समर्थक प्रमोदजी पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं एक स्वागत आणि सन्मान आपण करूया. नक्कीच कामतगार जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या बरोबर आज प्रमोदजी पाटील या दमन दौऱ्यासाठी उपस्थित आहेत. धन्यवाद प्रमोदजी पाटील, आपलं स्वागत आहे. हा चेंडू वाईट आलाय. गोलंदाज संदीप स्वतःवर नाराज. 6 मध्ये 2. 30 या धावसंख्येचा आकडा गाठलेला आहे अगदी. बघूया कलाई को मोड़ दिया है. अगदी सेफ फटका. नक्कीच सिद्दीक भावींच्या बाबतीत शॉट में नहीं है दम, रम मिलेंगे कम. आणि कैलास जाधव असतात फक्त 1 धाव विजयापासून दूर. आणि इथे सामना जिंकलाय जोशी 11 भादवाड. 4 सामन्यातून 3 विजय
आणि ग्रुप सी मधून सध्या तरी नंबर 1 वर. चार मधून 3